हाय हॅलो नमस्कार. कशा आहेत सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इकडे तुम्हाला मी ना दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर तुम्हाला ना 3 ते 9 रुटीन दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता इकडे गूळ खिसायला घेतलेला आहे मी. तर गूळ आहे ना 1 किलो घेतलेला आहे ताईंना मी. आणि इकडे शेंगदाणे ना मी 1 किलो घेतलेले आहेत. तर ते चांगले ना खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि ते थंड करायला ठेवून दिलेले आहेत. तर आता इकडे गूळचं बघा आता मी खिसून घेतलेला आहे. तर हा गूळ आहे ना तर मी 1.25 किलो खिसलेला आहे आणि त्यातलं मी थोडंसं ठेवून दिलेलं आहे. आणि आता इकडे शेंगदाणे थोडेसे कोमट झाले ना की आपल्याला ना असे ना चुरून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचं असं साल्ट काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही काढलं तरी चालेल. पण मी इकडे ना असं अर्धवट साल्ट थोडंसं ना त्याची साल ना काढून घेणार आहे. आणि इकडे बघा एक झारा घेतलेला आहे मी. तर त्यांनी ना खूप छान आपली साल खाली पडते आणि शेंगदाणे वरती राहतात. त्यामुळे आपलं काम खूप सोपं होऊन जातं. तर चला तर इकडे मी सगळी साल अशी सगळी काढून घेते. आणि शेंगदाणे असे कोमटच ठेवायचे आहेत आपल्याला. म्हणजे ते मिश्रण जेव्हा आपण एकत्र करतो ना त्यावेळेस आपले लाडू खूप छान वळले जातात. तर आता इकडे बघा पाला सगळा खाली राहिलेला आहे. तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यात ना मी खाली शेंगदाणे टाकले, त्याच्यात मध्ये गूळ टाकलेला आहे थोडासा आणि नंतर वरून शेंगदाणे टाकलेले आहेत. तर ताईनं असं केलं ना तर खाली आपल्याला भांड्याला अजिबात गूळ चिटकत नाही आणि मिश्रण आपलं चांगलं एकजीव होतं. तर चला आता हे जे मिश्रण आहे ना ते सगळं असं मी सगळं करून घेते लाडूचं. बघा इकडे आता असं छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे सगळं असं. तर इकडे ना आता लाडू वळून घेते मी मस्त असे खूप छान होतात लाडू. आणि आपले शेंगदाणे आहेत ना ते कोमटच बारीक करायचे आहेत म्हणजे ना लाडू खूप छान वळले जातात बघा आता. आणि त्याला कसं तेल पण सुटलेलं आहे बघा. खूप छान होतात लाडू, नक्की ट्राय करा. तर चला आता इकडे मी पटपट सगळे असे लाडू छान असे वळून घेते. ताईनं बघा आता इकडे जवळजवळ माझे 25-30 लाडू झालेले आहेत एक किलोमध्ये. तर खूप छान टेस्टी लाडू झालेले होते. तर नक्की ट्राय करा. तर चला आता इकडे आता बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता इकडे थोडीशी डाळ पण घेतलेली आहे मी. आणि इकडे भडंगा मसाला घेतलेला आहे. तर इकडे मी आता भडंग करणार आहे. तर इकडे आता हे ना भडंगसाठी जे चिरमुरे मिळतात ना ते सेपरेट असे मिळतात. तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये दुकानात जर गेलं ना तर तिथे तुम्हाला भेटून जातील. तर हे आहेत ना हे असे मोठे चिरमुरे आहेत. तर चला आता हे सगळे असे मी निवडून वगैरे स्वच्छ करून घेते. त्यात काही घाण वगैरे नसते. पण एक हात मारून घ्यायचा आपला चाळणीतून आपले चाळून घ्यायचे. म्हणजे काय थोडीफार खाली घाण असते ना ते पडून जाते पावडर वगैरे. तर चला आता इकडे ते चिरमुरे जे आहेत ना ते आपल्याला असे ना थोडेसे कोमट करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला ना असा क्रंची कुरकुरीतपणा छान येतो. तर चला आता इकडे मी सगळं असे कुरकुरीत मी ना 4 ते 5 मिनिटांना बारीक गॅसवरती त्याला असं एकदम मीडियम फ्लेमवरती मी असे भाजून घेतलेले आहेत. आता इकडे ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता तेलात ना मी शेंगदाणे टाकते. तर शेंगदाणे आहेत ना आपल्याला 1-2 मिनटं एकदम बारीक गॅसवरती ना आपल्याला खरपूस लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्यात कढीपत्ता टाकायचा आहे शेंगदाणे बाजूला काढून. तर कढीपत्ता आहे ना आपल्याला पूर्णपणे बारीक गॅसवरती ना तेल चांगलं कडकडीत तापवायचं आणि बारीक गॅस करायचा. आणि त्याच्यातनं आपल्याला कढीपत्ता असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ताईनं. आणि कढीपत्ता पण आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला. तर आता तेलात बघा मी मोहरी टाकली, जिरे टाकले आणि त्यानंतर मग मोहरी जिरे तडतडले की लसूण टाकला. तो लसूण माझ्याकडून स्किप झाला. आणि त्यानंतर मध्ये तांबडं तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे ताईनं. तर आता हे चांगले आपल्याला ना परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग ह्याच्यात मग मी डाळ टाकलेलं आहे. जे फुटाण्यांची डाळ असते ना ती टाकलेली आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. तर आता ह्याच्यात ना भडंग टाकायचे आहे. तर ना गॅस बंद करून भडंग टाकायचे आहे आपल्याला ताईनं. म्हणजे त्याची टेस्ट ना खूप छान येते. आणि आपलं तेल तर गरमच असतं ना, मसाले वगैरे आपले त्यात गरम असतात त्याच्यामुळे मग त्यात भडंग टाकून द्यायची. त्यात नेमकी ते परतून जाते आणि चांगलं असं एकजीव मिश्रण करायचं आहे. आणि इकडे बघा आता मी
जे हे लाह्या होते ना त्याच्यातच मी शेंगदाणे टाकलेले आहेत तळून, कढीपत्ता टाकला, ते मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. आता हे ना आपल्याला त्या पातेल्यात टाकून घ्यायचं आहे. तर ना आता हे गॅस बंदच आहे ताईनं माझा. तर इकडे मी बघा असं एकजीव सगळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी गॅस चालू केलेला आहे. तर गॅस चालू केल्यानंतर त्याच्यात मग थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ सगळं आपल्या त्या चिरमुऱ्याला भडंगल्यानं सगळं मीठ आपलं सगळं लागून जातं. त्यानंतर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे. तर आता इकडे ना थोडीशी मी ना 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. तर त्याने काय होतं आपले ना भडंग आपली 1 महिना जरी राहिली ना तरी कुरकुरीत अशी क्रंची खूप छान राहते आणि टिकते पण खूप छान टेस्टी होते. चला तर ताईंना बघा आता इकडे शेंगदाण्याचे लाडू पण करून झालेले आहेत. 1 किलो शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत आणि इकडे चिरमुरे बघा आपलं भडंग, इकडे भडंग आहे ना ती एवढी बनवलेली आहे ताईंना. तर बघा कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप मस्त छान झणझणी टेस्टी झालेली आहे. आणि त्याच्यात ताईनं ना लसूण टाकला लसूण पण त्यात ॲड केलेला आहे. तर चला तर मग इकडे बघा आणि मस्त अशी लाडू केलेले आहेत. 1 किलोचे लाडू आहे ते, म्हणजे 1 किलो शेंगदाणे आणि 1 किलो गूळ घातलेला आहे मी. तर हे बघा असे मस्त असे छान असे लाडू झालेले आहेत. हे बघा तर या सर्वांनी लाडू खायला. तर हे कशासाठी बनवलेलं आहे तर ताईंना मी उद्या जाणार आहे पन्हाळ्याला माझ्या मोठ्या मुलाला भेटण्यासाठी. तर त्याला तिकडे आम्ही शाळेला घातलेलं आहे पन्हाळ्याला. तर त्याचीच ही तयारी चाललेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. ताईंनो तुम्ही आता बघितलं असेल माझे भडंग आणि शेंगदाण्याचे लाडू किती खूप छान झालेले आहेत. तर आता इकडे बघा संध्याकाळची तयारी चाललेली आहे माझी स्वयंपाकाची. तर इकडे बघा मी मसाले घेतलेले आहेत. तर इकडे तांदूळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. तर मी मूग डाळ खिचडी बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक देखील करा. तर हे बघा हे पनीर मी सकाळी करून ठेवलेलं होतं. तर ह्याची छान अशी लादी केलेली आहे. आणि मला ना घरचं पनीर खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी शक्यतो घरीच बनवत असते. तर आता त्याचे मसाले बघा मी काय घेतलेत. इकडे लसूण घेतलेलं आहे आणि आलं घेतलेलं आहे. तर आता ह्याची पेस्ट करून घेणार आहे मी. आणि धने आहेत ना तर त्याची मी पूड घरीच करते ना, तर मी कधी जर इमर्जन्सी जर असेल तर मग विकत आणते, नाही तर मी घरी शक्यतो बनवत असते. तर इकडे बघा थोडीशी मी 1 वाटी धने घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी जिरे घेतलेले आहेत. तर ते चांगले ना आपल्याला असे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ना त्याची पूड करायला पटकन होते त्याची पूड. आणि थोडीशी त्याला हलकीशी गरम करायची आहेत आपल्याला आणि त्याला टेस्ट पण खूप छान येते. तर आता ही बघा अशी धनिया पावडर मी घरी करून ठेवते. तर अशी छान अशी धनिया पावडर मी करून घेतलेली आहे. तर चला आता इकडे लसणाची पेस्ट पण करून घेते आणि बाकीचे मसाले पण मी करून घेणार आहे. तर चला आता इकडे पनीरची भाजी पण करणार आहे. तर त्यासाठी मी इकडे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ताईनो, आणि कांदा आणि टोमॅटो तर त्याची प्युरी करून घेतलेली आहे मी. तर आता इकडे बघा मी खडे मसाले आणि सगळीकडे मसाले जिरे मोहरी तेजपत्ता वगैरे घेतलेला आहे. तर आता ह्याच्यात तेलात ना मी मोहरी टाकले, जिरे टाकले आणि तेजपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि कढीपत्ता 2 मिरच्या टाकायच्या आहेत ताईंनो आणि कांदा. तर हे चांगलं ना आपल्याला थोडंसं ब्राऊन कांदा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि हे चांगले मसाले आपल्याला परतून घेतले की त्यानंतर मग त्याच्यात आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि टोमॅटोची प्युरी पण टाकायची आहे. तर चला आता हे सगळं ना ह्या टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ताईंनो. तर चला आता ह्याला चांगलं असं परतून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यात मग तर तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे. तर ह्याच्यात बघा मी धनिया पावडर, हळद, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, मिरची पावडर आणि थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे. तर आता हे मसाले ना आपल्याला 1 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि इकडे ना मी डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत. तर ते आता आपल्याला त्यात तांदूळ पण आपल्याला 2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला चांगला परतला गेला ना ताईनो की छान असा सुळसुळीत होतो आणि त्याला टेस्ट पण खूप छान येते. तर चला आता इकडे तांदूळ परतून घेतले, त्यात पाणी टाकलं
आता ह्याला 2-3 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत इकडे बघा टोमॅटो आणि कांदा इकडे परतून घेतलेले आहे. तर इकडे आलं लसणाची पेस्ट पण मी करून घेतलेली आहे. तर आता चला, आता बघा मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता मी पनीरची भाजी करणार आहे. तर आता इकडे कढईत तेल टाकलेलं आहे. तर त्याच्यातनं आता जी मी पेस्ट बनवलेली होती ना कांद्याची आणि टोमॅटोची, ती टाकून घेतलेली आहे. तर ते ना चांगलं तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याला असं त्यात ना तो मसाला टाकायचा आहे. छान असं त्याला तडका बसला पाहिजे. आणि त्यात मागचे तेजपत्ता टाकायचं राहिलं म्हणून मी वरून टाकलेलं आहे. आणि हे आलं लसणाची पेस्ट टाकली. आता हे जे आहे ना, तर ते तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतायचे आहेत. आणि त्याच्यातनं बघा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे 2 चमचे, गरम मसाला, धनिया पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आता हे आपल्याला ना चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मग तर आता इकडे ना चांगलं आपल्याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही करून ठेवायची आहे आपल्याला. तर आता इकडे बघा मी सकाळी पनीर बनवलेलं होतं ना, तर आता मी 15 मिनटं पाण्यात ठेवलेलं आहे थंड. तर ते चांगलं असं सॉफ्ट होतं ताईंनो, कारण मी सकाळी फ्रीजमध्ये ठेवलेलं ना, त्याच्यामुळे थोडंसं ते कडक झालेलं होतं. तर चला आता ह्याचे मी काप करून घेते छान असे. बघा आता अशी मस्त अशी काप करून घेतलेले आहेत. आणि खूप छान होतं घरी पनीर केलं तर. बघा आता आपल्या ह्या ग्रेव्हीला ना खूप छान तेल सुटलेलं आहे. तर आता ह्याच्यातनं आपल्याला ते पीस टाकायचे आहेत आणि अगदी 1च मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि ह्या अशा भाज्यांना ना ताईंनो नेहमी ना गरम पाणी टाकायचं आहे. आणि आपण ज्यावेळेस ग्रेव्ही करतो ना, त्यावेळेस पण आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकलं ना तर सगळी त्याची चव निघून जाते. त्यामुळे गरम पाणीच टाकायचं आहे. आता ह्याच्यात पण मी जेवढं मला हवं आहे ना रस्सा, तेवढं मी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इकडे कणिक वगैरे मी मळून घेते. आणि बघा आता इकडे आता कसुरी मेथी टाकलेली आहे मी वरून थोडीशी. खूप छान टेस्ट येते. सेम हॉटेलसारखी ग्रेव्ही खूप छान टेस्ट येते. तर आता ह्याच्यात मी थोडंसं बटर टाकलेलं आहे ताईंनो. तर माझ्याकडे होतं ना शिल्लक म्हणून मी त्यात 1 चमचा बटर टाकलेला आहे. तर त्यांनी पण ना खूप छान टेस्ट येते. नक्की तुम्ही ट्राय करा. तर चला तिकडे पनीरची भाजी झाली. आता इकडे चपात्या पण मी इकडे करून घेते मस्त अशा छान अशा टम्म बघा कशा फुगतात. कारण कणिक ना ताईंनो अशी ना मळून ठेवायची, अशी आपल्याला ना नुसती कालून ठेवायची आहे 15 मिनटं. मळायची वगैरे काही नाही आहे अशी जास्त. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस आपण चपात्या करतो ना, त्यावेळेस आपल्याला ना अगदी थोडंसं तेल हातावरती घेऊन 2च मिनटं आपल्याला कणिक मर्दायची आहे. बघा अशा खूप छान अशा टम्म फुगतात चपात्या, खूप छान होतात चपात्या. तर चला बघा आता इकडे म्हणजे चपात्या पण करून झालेल्या आहेत. आणि इकडे मस्त अशी छान अशी पनीरची भाजी, इकडे डाळ भात पण झालेला आहे. आणि छान असं स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. तर बघा आता अशा पनीर टिक्का खूप छान झालेला आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. चला तर मग जर आवडली तर एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या 1 लाईकमुळे माझा 5 जणांना व्हिडिओ पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझं ही आजची पनीर थाळी कशी वाटली. चला तर मग परत भेटूया अशा छानशी व्हिडिओमध्ये. बाय बाय.